असं दाबून दाबून बरणीत भरायचं. मग तेल आहे ते वर येणार आणि लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता. सावंत ब्लॉग्स 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, सध्या आंब्यांचा कैऱ्यांचा सीझन चालू आहे आणि आपल्याकडे पण भरपूर अशा कोकणात म्हणा गोव्यात म्हणा भरपूर अशा कैऱ्या आहेत आणि आमच्या झाडाला पण भरपूर कैऱ्या आहेत. आणि ह्याच कैऱ्यांचं मी आज तुम्हाला मस्त असं वर्षभर टिकणारं लोणचं बनवून दाखवणार आहे. चला तर मग अगोदर आम्ही कैऱ्या काढून घेऊ. ह्या पहा कैऱ्या काढलेल्या आहेत आणि ह्या जून अशा कैऱ्या काढायच्या, कोवळ्या कैऱ्या काढायच्या नाही आणि स्वच्छ अशा धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेल्या कैऱ्या अशा कॉटन कापडाने कोरड्या करून घेऊया. कैऱ्या आता व्यवस्थित अशा कापून घेऊया. कैरी तशी बाटी झालेली कैरी घ्यायची, म्हणजेच कोय असलेली कैरी घ्यायची. कोवळी कैरी घ्यायची नाही, मग वर्षभर लोणचं टिकणार नाही. आणि अशा छोट्या छोट्या फोडी बनवायच्या. ह्या अंदाजे अर्धा किलो कैऱ्या आहेत. सर्व कैऱ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि ते एका काचेच्या बोलमध्ये घातलेल्या आहेत. बनवून घेतलेल्या कैऱ्याच्या फोडीत पाव चमचा हळद घालूया आणि 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक काचेचं बोल ठेवलेलं आहे, त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यात ह्या फोडी घालायच्या. हळद मीठ लावलेले, त्यावर झाकण ठेवून 8 तास अशा ठेवून द्यायच्या. कच्च्या कैरीचं लोणचं बनवण्यासाठी 1 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे, चमचाभर मेथी घेतलेली आहे, चमचाभर मिरी घेतलेली आहे दाणे, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 1 वाटी मीठ घेतलेलं आहे, त्यातील 2 चमचे फोडीना लावून ठेवलेला आहे, अर्धा चमचा हळद फोडीना लावून ठेवले, अर्धा चमचा वाटीत ठेवलेली आहे ती घालणार. रेग्युलर घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे अर्धी वाटी, 1 वाटी बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे, 1 वाटी रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे. सर्वात प्रथम एका फ्राय पॅन मध्ये 1 वाटी तेल घालूया आणि गरम करून घेऊ. कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे आणि हे कोमट करून घेऊया. चुलीवर एक तवा ठेवलेला आहे, त्यावर ही बडीशेप घालूया. बडीशेप हलकी गरम होईपर्यंत परतून घेऊया. फक्त बडीशेप पेतील मॉइश्चर काढून घ्यायचं. हलकी बडीशेप गरम झालेली आहे आणि मॉइश्चर निघून गेलेलं आहे, काढून घेऊया. त्यानंतर मिरीचे दाणे भाजून घेऊया. आणि त्यात मेथी घालूया. मेथी जास्त भाजायची नाही, मग कडवड होणार, लगेच काढून घ्यायची. मेथी आणि मिरीचे दाणे काढून घेऊ. त्यानंतर मोहरीची डाळ भाजून घेऊ. मोहरीची डाळ हलकी गरम करून घेतलेली आहे, काढून घेऊ. त्याच तव्यावर मीठ भाजून घेऊ. मीठ पण तव्यावर गरम करून घेतलेलं आहे, त्यातील मॉइश्चर काढून घेतलेलं आहे. थंड व्हायला ठेवूया.
आणि हा खडा हिंग याचे पावडर बनवलेली आहे आणि तेल पण कोमट झालेलं आहे. त्यात हा हिंग घालूया. एकदम कडकडीत तेल असताना हिंग घालायचं नाही, मग करपून जाणार. त्यात अर्धा चमचा हळद घालूया. मिक्स करून घेऊया. त्यात हे रेग्युलर मसाला घालूया आणि हा बेडगी मिरचीचा मसाला घालूया. मिक्स करूया. गरम गरम असताना मसाला हळद घालायची नाही, मग करपून जाणार. आणि हे कोमट असताना घालायचं आणि थंड व्हायला आता ठेवूया. मेथी, मिरी आणि बडीशेप खलबत्त्यात जाडसर अशी भरड करून घेऊया. मिरी आणि मेथीची भरड बनवून घेतलेली आहे, ती एका बोलमध्ये काढून घेऊया. मोहरीची डाळ आहे, ती अशी कुटून घेऊया आणि तिची पण भरड करूया. मोहरीची छान भरड करून झालेली आहे, काढून घेऊया. तेल थंड झालेलं आहे, त्यात गरम करून ठेवलेलं मीठ घालूया आणि बनवलेला मेथी, मिरी, बडीशेप आणि मोहरीच्या डाळीचा मसाला घालूया, कुटून घेतलेला. आणि झाकून रात्रभर असाच मुरत ठेवायचा. 8 तास थोडी मुरत ठेवलेल्या हळदीचं आणि मिठाचं पाणी पाहू शकता एवढं आलेलं आहे. आणि फोडी पण एकदम अशा निथळलेल्या आहेत. आणि आपण ह्या बोलमध्ये ठेवल्या असत्या तर त्यात हे पाणी मुरलं असतं आणि फोडी ओलसर राहिल्या असत्या. ह्या सुटसुटीत अशा फोडी झालेल्या आहेत तयार. आणि फोडी आहेत ते एका बोलमध्ये घालायच्या आणि वर्षभर टिकण्यासाठी उन्हात वगैरे फोडी वाळवतात. आता ह्या फोडी वाळवायची काय गरज नाही. रात्री हा बनवून ठेवलेला त्यामध्ये मसाला घालूया. मसाला पण छान असा तेलात मुरलेला आहे, मिक्स करून घेऊया. आता हे लोणचं ह्याच बोलमध्ये 2 दिवस 2 रात्री असं ठेवून द्यायचं. मग फोडी ह्या तळाशी जाणार. 2 दिवसानंतर छान असं आपलं लोणचं मुरलेलं आहे आणि तेल पण वर आलेलं आहे, पाहू शकता. छान असा तेलाचा तवंग वर आलेला आहे आणि फोडी आहेत त्या खाली अशा दाबलेल्या आहेत आणि छान खार पण सुटलेला आहे, पाहू शकता. छान असं लोणचं तयार झालेलं आहे. रसरशीत असं लोणचं तयार झालेलं आहे आणि वर्षभर टिकणारं हे लोणचं आहे. संपूर्ण दिवस उन्हात वाळवून घेतलेली ही बरणी आहे आणि ह्या बरणीत हे लोणचं असं भरून ठेवूया. असं दाबून दाबून बरणीत भरायचं. मग तेल आहे ते वर येणार आणि लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही, म्हणून असं दाबून घालायचं बरणीत लोणचं. आणि आपल्याला पाहिजे रेग्युलर खायला ते छोट्या बॉलमध्ये काढून ठेवायचं, नाहीतर छोट्या बरणीत काढून ठेवायचं. आणि हे जास्त आहे लोणचं तर असं बरणीत भरून असं ठेवायचं. तुम्ही पण मी दाखवलेल्या पद्धतीने असं लोणचं बनवा आणि हे वर्षभर टिकणारं लोणचं आहे, न बुरशी येणारं असं छान असं लोणचं न उन्हात वाळवता बनवलेलं आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.